Hello friends, today we are going to see the third poem of semi-English medium students as well as Marathi medium students, those who are standard 10th. आज आपण या ठिकाणी वर्ग 10 ची तिसरी पोएम या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या पोएमचं टायटल आहे You Start Dying Slowly. You Start Dying Slowly. So before going to start this poem, I hope you people are ready with your textbook so that we can start this poem. Before going to start this poem, let's see the warming up section of this poem. You see in your textbook there are some exercises for you and then we will proceed to the poem. Page number 41 you see. In that in chit chat section there are certain questions asked and we are supposed to answer them. Number 1, if you do not study well, what will happen? जर आपण चांगला अभ्यास केला नाही तर काय होईल? काय होईल? आपल्याला चांगले मार्क्स मिळणार नाही किंवा आपला स्कोर चांगला येणार नाही किंवा आपण नापास होऊ या शक्यता आहे. नंबर 2, if you wake up late on a working day, if you wake up late on a working day, what will happen? You won't be able to reach on time. वर्किंग डेच्या दिवशी जर आपण उशिरा उठलो तर आपण आपल्या कामाला वेळेवर पोहोचू शकणार नाही किंवा आपल्याला दिवसभर असं डल आणि लेझी फील होईल, ती पण शक्यता आहे. नंबर 3, if you do not exercise regularly, what will happen? जर आपण रेग्युलरली एक्सरसाइज केली नाही तर काय होईल? You won't feel energetic. In the same way we will feel very dull. We will have certain problems, sicknesses. So we must exercise daily. If this is the thing. Number 4, if you eat too much of junk food, what will happen? आपण जर जास्त जंक फूड जर खाल्लं, जंक फूड म्हणजे बाहेरचं जे आपण स्नॅक्स वगैरे असतात आपल्याला ते कुरकुरे, पिझ्झा, बर्गर, हे जंक फूड जर खाल्लं तर काय होईल? तर आपल्याला ओबेसिटीचा प्रॉब्लेम होईल. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, तो प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो जंक फूड जर जास्त खाल्लं तर. नंतरचा प्रश्न आहे, इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ऍक्टिव्हिटीज, आपण जर स्कूल ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट केलं नाही तर काय होईल? ऍक्च्युली पार्टिसिपेशन इन स्कूल ऍक्टिव्हिटीज आर गुड अपॉर्च्युनिटीज फॉर यू. If you don't participate, you will miss all these opportunities. So we must participate in school activities, certain activities. Last question is there for you. If you ignore a friend in need, एखाद्या मित्राला तुमची गरज आहे आणि तुम्ही त्याला इग्नोर केलं तर काय होईल? When your turn will be there, तुम्हाला ज्यावेळेस गरज असेल तर त्यावेळेस तो तुम्हाला इग्नोर करेल, असं पण होऊ शकतं. If you ignore him in his time of need, he will ignore you in your time of need. तर अशा गोष्टी होऊ शकतात. आता हे का दिले पोएटने? काय केलं नाही तर काय होईल त्या अर्थाने आपल्याला पोएम बघायची. आपण जर हे केलं नाही तर हे होईल, म्हणून टायटल बघायचं परत. यू स्टार्ट डाइंग स्लोली, म्हणजे तुम्ही थोडं थोडं मरणाकडे जाणार. मग काय नाही केलं तर आपण असं होईल, असं या पोएम मध्ये पोएटने दिले. ऍक्च्युली दिस एंटायर पोएम इज डायडॅक्टिक पोएम. डायडॅक्टिक पोएम आहे. आता डायडॅक्टिक पोएम म्हणजे काय बघू आपण. डायडॅक्टिक पोएम इज अ पोएम दॅट कन्वेज अ मॉरल ऑर ॲडवाइस. एखादा मॉरल किंवा ॲडवाइस देणारी पोएम म्हणजे आपल्याला काहीतरी संदेश देणारी पोएम, त्याला डायडॅक्टिक पोएम असं म्हणतात. तर या पोएम मधून आपल्याला कवीने एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपण ह्या गोष्टी जर आयुष्यामध्ये केल्या नाही तर आपण हळूहळू मरणाकडे जाणार, म्हणजे आपलं आयुष्य आपण चांगलं जगू शकणार नाही, अशी ती पोएम आहे. यू स्टार्ट डाइंग स्लोली. आता या पोएम मध्ये पोएटचं असं म्हणणं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये असं रिपिटेटिव्ह नाही राहिलं पाहिजे. रिपिटेटिव्ह म्हणजे तेच तेच काम वारंवार नाही केलं पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये बदल पाहिजे, काहीतरी नवीन केलं पाहिजे. स्टॅग्नंट हा एक शब्द आहे. स्टॅग्नंट म्हणजे ऍक्च्युली हा शब्द पाण्यासाठी वापरला जातो, नदी किंवा पाण्यासाठी. स्टॅग्नंट रिव्हर म्हणजे अशी रिव्हर की जी वाहत नाही, जिचं पाणी साचलेलं आहे. आणि साचलेलं पाणी कसं असतं आपल्याला माहिती आहे. साचलेलं पाणी थोडं घाण होतं, त्याच्यामध्ये घाण होते, त्याचा वास येतो. तसंच आपलं जीवनही स्टॅग्नंट नको, ते एखाद्या वाहणाऱ्या नदीसारखं पाहिजे. त्याच्यामध्ये तोच तोचपणा नको, काही नाविन्य पाहिजे. मग काय नाविन्य पाहिजे?
आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या पोएम मध्ये कवीने सांगितलेलं आहे. आपण बघू आता सुरुवातीपासून पोएम घेऊ. You start dying slowly. First stanza I will read out. If you do not travel, if you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. If you do not ही लाईन वारंवार रिपीट झाली आहे. या एंटायर पोएम मध्ये ॲनाफोरा हा नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो. एकच ओळ जर वारंवार रिपीट होत असेल तर ॲनाफोरा नावाचा एक फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी होतो. Anaphora repetition of the same line throughout the poem, that is anaphora. If you do not travel, जर आपण प्रवास केला नाही, काही लोकांना सवय नसते प्रवासाची, नेहमी ते त्याच गावात राहतात किंवा प्रवासाला टाळतात, तर आपण प्रवास केला पाहिजे. म्हणजे प्रवास केला पाहिजे म्हणजे रोज प्रवास केला पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. ज्यावेळेस वेळ पडली काम पडलं आपण नक्की प्रवास केला पाहिजे. कारण नवीन प्रवास केल्यानंतर आपल्याला नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, nowadays we have lost the habit of reading. Nowadays people are busy in playing mobile, watching TV, seeing on internet and all. We have stopped reading at all. So that is also not a good habit. We must read every day. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life is full of sounds. And we must hear different sounds of life. Then only we can enjoy our life. This is the thing. If you do not appreciate yourself, one more thing, we must appreciate ourselves. आपण आपलंही कौतुक केलं पाहिजे. आपल्यामध्ये काही चांगले गुण असतात ज्याचं आपणच कौतुक केलं पाहिजे. आपल्याला काय सवय असते, आपण दुसऱ्यांचंच कौतुक करण्यात आता आजकाल आपला वेळ जातोय. दुसऱ्यांचा वाढदिवस, दुसऱ्यांचं कौतुक हे ते, पण आपणही आपलीही पाठ कधी कधी धोपटली पाहिजे. कारण आपल्यामध्ये काही चांगले गुण असतात, तर तेही आपण केलं पाहिजे. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, जर आपण आपलंच कौतुक नाही केलं, यू स्टार्ट डाइंग स्लोली. मग आपण ह्या गोष्टी जर नाही केल्या तर आपण निश्चितच हळूहळू मरणाकडे जाऊ, असं पोएटने या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे त्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही असं जर आपण केलं नाही तर. नेक्स्ट स्टांजा. व्हेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, व्हेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान. आपण आपला आत्मसन्मान जर मारून टाकला, आपण जर सेल्फ रिस्पेक्ट ठेवला नाही, यू स्टार्ट डाइंग स्लोली. When you do not let others help you, if we do not let others help you, कधी कधी आपण दुसऱ्याला मदत करू दिली पाहिजे. आपल्याला आपण स्वतःला खूप हुशार समजतो की मला तुझ्या मदतीची गरज नाही, तर असं नाही. कधी कधी आपल्याला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडते आणि ती आपण घेतली पाहिजे. ती एक चांगली सवय. आपण जर असं केलं नाही, यू स्टार्ट डाइंग स्लोली. नंबर 3, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. स्लेव, गुलाम. आपण जर आपल्या सवयींचे गुलाम झालो, तीच सवय आपण वारंवार ठेवली, आता काही वाईट सवयींचे आपण गुलाम होतो, असं जर झालं, यू स्टार्ट डाइंग स्लोली. वी शुड नेवर बिकम स्लेव ऑफ अवर हॅबिट. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. तेच जीवन, रुटीन, त्याच गोष्टी रोज सकाळी उठलं की तेच काम, नाविन्य नाही, असं जर आपण केलं, यू स्टार्ट डाइंग स्लोली. If you do not change your routine, we must change our routine. You see, some people don't have routine life. One day they do something different, second day they do something different, and on holidays or on weekends they go for outings. So they enjoy the life. But some of us are not doing all these things. They are having the same routine every day. Monday same work, even Sunday on the same day. Means throughout the week they are following the same timetable. So it is not a good habit at all. So you are dying slowly. There must be something new in life every day. And if you are following the same routine every day, you are dying slowly. If you do not wear different colors, here different colors in the sense we must enjoy the different colors of life. Even wear, आपण वारंवार जर असे फिक्कट रंगाचे कपडे घालतो, तर कधी कधी एखाद्या वेळेस रंगीबेरंगी कपडे घातले पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या रंगांचा अनुभव आपल्याला येईल. ते पण आपण केलं पाहिजे. एन्जॉय म्हणून एखाद्या वेळेस नवीन आपण केलं पाहिजे. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, or you do not speak to those you don't know,
कधी कधी आपल्याला जे काही लोकांना ही पण सवय असते की जे ओळखीचे लोक नाहीत त्यांच्याशी आपण बोलत नाही. असं काही नाही, जे अनोळखी लोक आहेत त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे. कधी कधी आपल्याला एखादा चांगला मित्रही मिळू शकतो अनोळखी, आपण जर बोललो तर. बघा, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. जर आपण एखाद्या अनोळखी माणसाशी बोललो नाही, आपण डिफरंट कलर्स वेअर केले नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे थोडक्यात काय, आपण वेगवेगळे कलर परिधान केले पाहिजे, आपल्या जीवनामध्ये रंग भरले पाहिजे आणि आपण अनोळखी व्यक्तींशी पण बोललं पाहिजे. कधी कधी अनोळखी व्यक्ती सुद्धा आपल्याला चांगली मदत करू शकतात. तर हा एक सल्ला या ठिकाणी कवीने दिलेला आहे. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, पॅशन स्ट्रॉंग फिलिंग, पॅशन म्हणजे काय, स्ट्रॉंग फिलिंग, एकदम तीव्र इच्छा. आता कधी कधी काय असतं, आपल्याला तीव्र इच्छा येत नाही, आपण तीव्र इच्छा आपल्या मनामध्ये आल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला काहीतरी उत्साह आला पाहिजे. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, आपण जर पॅशनच फील नाही केली, अवॉइड केलं, किंवा अँड देअर टर्ब्युलंट इमोशन, टर्ब्युलंट अनस्टेडी, ज्यावेळेस आपण पॅशनेट फील करू त्यावेळेस आपल्या मनामध्ये अशा टर्ब्युलंट म्हणजे अनस्टेडी इमोशन्स येतात आणि त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर आणि आपल्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक येते. तर ह्या पॅशन आपण फील केल्या पाहिजे, काही नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत आयुष्यामध्ये, तेच नाही केलं पाहिजे. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, देअर म्हणजे ऑफ दॅट पॅशन्स, टर्ब्युलंट इमोशन्स, those which make your eyes glister. If you feel those turbulent emotions and passions, there will be glister in your eyes. तुमच्या डोळ्यामध्ये एक नवीन चमक येते आणि तुमचे हार्टबीट पण फास्ट होतात जर आपण त्या इमोशन्स फील केल्या तर, आणि त्या केल्याच पाहिजे. आणि असं जर नाही केलं, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे पॅशनेट राहिलं पाहिजे आपण, नवीन असं नाविन्य आपल्या जीवनामध्ये पाहिजे, पॅशनेट राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या डोळ्यांमध्ये आणि आपल्या चेहऱ्यावर एक नवी चमक नेहमी दिसली पाहिजे. आणि असं जर नाही केलं, यू स्टार्ट डाईंग स्लोली. शेवटचा स्टांड आपण बघू. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, चेंज युअर लाईफ, आपण आपलं रुटीन बदललं पाहिजे, काहीतरी नवीन आपल्या आयुष्यामध्ये आपण केलं पाहिजे. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, व्हेरी मच मीन्स इन द लास्ट स्टांजा द पोएट हॅज डिस्कस्ड व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब और विथ युअर लव, या दोन गोष्टीसोबत जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल, यू मस्ट चेंज युअर लाईफ. आपल्या आवडीचं काम आपण केलं पाहिजे, त्याच कामामध्ये आपल्याला मजा येते. नंतर, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन. आणि कधी कधी आयुष्यामध्ये आपण रिस्कही घेतली पाहिजे. आपण काही लोक खूप घाबरट असतात, रिस्क घेत नाही, सेफ गेम खेळतात. तसं नाही, अनसर्टन म्हणजे अनश्युअर, कधी कधी अनश्युअर गोष्टी पण केल्या पाहिजे. त्याच्यामुळे जीवनामध्ये चॅलेंज येतात आपल्याला आणि ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. काहीतरी नवीन पाहिजे, थ्रिलिंग केलं पाहिजे काहीतरी. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, सेफ तर सर्वच करतात, अनसेफ गोष्टी केल्या पाहिजेत कधी कधी, म्हणजे काहीतरी नवीन थ्रिलिंग आपण केलं पाहिजे. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे आपण, वेगवेगळे ध्येय ठेवले पाहिजे. काही लोकांना ध्येयच नसतात आयुष्यामध्ये, काहीच ध्येय ठेवत नाही, प्लेन नाही आयुष्य जगतात. तर ते आयुष्य लोटल्यासारखं आहे, जगल्यासारखं नाही. ते आयुष्य आपण एक एक दिवस काढतोय फक्त, त्याला जगणं नाही, त्याला लोटणे असं म्हणतात. इफ यू डू नॉट गो आफ्टर ड्रीम, आपण स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे. इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. आणि भरपूर लोक तुम्हाला सेन्सिबल ॲडवाईस देतात, कॉमन सेन्सचा ॲडवाईस देतात. तर कधी कधी एखाद्याच कॉमन सेन्सचा ॲडवाईस आपण ऐकला नाही पाहिजे, काही वेगळं आपल्या मनाला आवडेल ते केलं पाहिजे एखाद्या वेळेस, नेहमी नाही. आता जे आपले सिनियर्स असतात आपल्या घरात, आई वडील आपल्याला सेन्सिबल ॲडवाईस देतात, तर एखाद्या वेळेस त्यांचा ॲडवाईस न जुमानता आपण आपल्याला मनाला पटेल ते केलं पाहिजे, काहीतरी नवीन केलं पाहिजे. त्यांचा ॲडवाईस ऐकला पाहिजे, ऐकलं नाही पाहिजे असं नाही, पण एखाद्या वेळेस आपल्या मनाला जे पटेल ते आपण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण असं करू, वी डोंट स्टार्ट डाईंग स्लोली, वी स्टार्ट लिव्हिंग स्लोली. मग आपण खऱ्या अर्थाने आयुष्य जगणं त्या ठिकाणी सुरू करतो. तर अशी सुंदर अशी कविता आहे. ही कविता एकदा पुन्हा तुम्ही शांततेत वाचावी. Read this poem silently at home as well as loudly. You are supposed to read it loudly at home. And I told you about the figure of speech in this poem. The figure of speech is anaphora. Other than that, there is I didn't see any figure of speech. You can see otherwise alliteration or repetition might be there. If are there, you can find out. But the main figure of speech in this poem is anaphora. So I hope you understood the poem. And at home, you are supposed to complete the exercises given in your textbook, page number 43, 44 and 45. And even in workbook, you can solve the given exercises.